10 किलो कैरीचं आपलं लोणचं तयार झालेलं आहे बघा मस्त. आणि 2 बरण्यांमध्ये भरून ठेवलं आहे मी. आणि एक छोटी बरणी बघा, याच्यात पण भरते. खूप मस्त कलर आलेला आहे आणि एकदम टेस्टी झालेलं आहे. आणि बघा आता या मसाला आपला तयार केलेला आहे आपण. आणि हा मिक्स करून घ्यायचा आहे, पूर्ण लावून घ्यायचा आहे कैरीच्या फोडींना. मसाला गार झालेला आहे, आता टाकून घेते मी आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आता. परत बाजूला पण कैरीच्या फोडी त्याच्यात टाकायच्या आपल्याला. सुरुवातीला काही कैऱ्या आणि मसाला टाकलेला आहे आणि परत फोडी टाकायच्या आहे कैरीच्या. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आणि कैरीची फोड. कैरी आता वाळत टाकलेली मस्त फॅनखाली. आणि थोड्या वेळ आपल्याला त्या 5-6 तास मी फॅनखाली ठेवणार आहे वाळत. आणि नंतर मग आपल्याला लोणचं टाकायचं आहे मस्त कैरीचं. अशा प्रकारे फोडी केलेलं आहे बघा मी, मस्त बारीक करून आणलेलं आहे. जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त छोट्या पण नाही, मीडियम साईज आहे कैरीच्या फोडीची बघा. आणि खूप छान कैरी भेटलेली आपल्याला. आणि नंतर मग आपल्याला सगळं पुसून घेतलेलं आहे मी. आणि एका 2 घमिल्यामध्ये काढून घेतलेलं आहे, एका ताटामध्ये आणि एक मोठं घमिलं आहे त्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे मी बघा अशा. आणि आता आपण सुरुवातीला मसाले आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे, जास्त नाही. थोडं राईची डाळ आहे त्याच्यातलं थोडंसं आपल्याला ओलसरपणा असतो तो निघून जातो. आणि मसाले पण आपल्याला तसेच करायचे. 10 किलो कैरी आपली, त्याच्यासाठी मी रामबंधू लोणचं मसाला पण आणलेला आहे 4 पुड्या. आणि हे प्रमाण घेतलेलं आहे मी मसाल्यांचं. लवंग, मिरे, दालचिनी, हळद आहे, लाल तिखट आहे 2 प्रकारचे. आता सुरुवातीला मी कढईमध्ये बघा सगळे मसाले आपल्याला आणि मेथी पण घेतलेली आपण, मेथीचे दाणे, त्याचं पण प्रमाण आहे. आणि सगळे आपल्याला मी सगळे एकत्रच थोडेसे, जास्त नाही, मी थोडेसे गरम करून घेतलेले. आणि नंतर काढून घेतले एका ताटामध्ये. आणि आपल्याला मिक्सरमधून थोडं जाडसर दळून घ्यायचे ते. आपण शोप घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे, लवंग, मिरे, मेथीचे दाणे घेतलेले. आणि आपण आता घरचा थोडासा मसाला आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचा आहे. आणि टेस्ट खूप छान येते मग आपले खडे मसाल्यांचे आपण घरी तयार केलेला. आणि काही तर मी त्या पुढे आणलेल्याच आहे. आणि आता डाळ आहे ती पण आपल्याला थोडीशी अशी, थोडा ओलावा निघून जातो डाळीमधला, राईच्या डाळीचा. ती पण अशीच थोडीशी गरम करून घ्यायची आपल्याला. 1 किलो डाळ आहे आपली ही राईची डाळ, कारण 10 किलो कैऱ्या आपल्या, त्याच्यासाठी ही प्रमाण आहे. कैरी पण खूप छान भेटलेली आपल्याला. आणि आता कमी गॅसवर एकदम डाळ आपल्याला थोडीशी, त्याचं मॉइश्चर निघून जातं डाळीतलं. आणि नंतर आपण ताटात काढून घ्यायची ती.
आता आपले मसाले पण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आणि थोडं जाडसर दळून घ्यायचं आपल्याला. जास्त बारीक नाही दळायचं, कारण आपण मेथी दाणे पण टाकलेले त्याच्यामध्ये. अशा प्रकारे बघा दळून झालेले आपलं मसाले. आता एका वाटीत काढून घेतलेलं आहे बघा मी. आणि आता एक स्टीलचा मी मोठी कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता मी राईची डाळ टाकते आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे. मसाला तयार करायचा आपल्याला लोणच्याचा. तेल गरम करून ठेवलेलं आहे मी बाजूला. ते गार झाल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे. अगोदरच गरम करून ठेवलं होतं आणि ते आता गार झालेलं आहे. त्याच्यामध्ये बघा मी लाल तिखट टाकलेलं आहे, काश्मीरी मिर्च पण टाकलेली आहे आणि तिखट पावडर पण टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे आणि आपला मसाला दळलेला तो टाकलेला आहे बघा. मीठ टाकलेलं आहे, परत नंतर पण मी मीठ टाकणार आहे. आणि हिंग टाकलेला आहे मी. आणि आता आपण रामबंधू मसाला घेतलेला मी लोणचं, ते पण टाकणार आहे 4 पुड्या. याच्याने पण कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान आहे मसाल्याची. घरचा तर टाकलेलाच आहे आपण, पण या मसाल्याची पण चव खूप छान आहे. लोणचं पण खूप छान तयार होतं. 4 पण पुड्या मी टाकलेल्या आहे राईच्या डाळीमध्ये. आणि परत बघा आता मी मीठ टाकलेलं आहे, 2 वाटे मीठ झालेलं आहे. आणि आता सगळा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण. आणि नंतर मग आपल्याला गार झालेलं तेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे. पूर्ण गार झाल्यानंतरच टाकायचं, कारण मी अगोदरच तयार करून ठेवलं होतं गरम तेल. आणि त्याच्यामध्ये थोड्या मी लसूण टाकलेला सोललेला, त्याच्याने पण खूप छान चव येते लोणच्याला. थोडासा वास मस्त येतो लसणाचा. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला, मसाले डाळ पूर्णपणे. एक 2 वर्ष टिकेल असं असतं हे लोणचं. आणि बघा आता तेल टाकते मी मस्त त्याच्यामध्ये गार झालेलं. आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, तेल मसाले सगळं. परत राहिलेलं सगळं तेल टाकून द्यायचे आपल्याला. तेव्हा तो लसूण लाल झालेला तेलामध्ये. थोडंसं गरम तेल झालं की मग आपण लसूण टाकायचा आणि आपल्याला कळतं पण खूप तेल गरम झालेलं आहे. आणि नंतर गॅस बंद करायचा आपल्याला. आता हे सगळे मसाले आपण सगळे मिक्स करून घ्यायचे आपल्याला मसाले मस्त तेलामध्ये. आणि नंतर मग आपल्याला कैऱ्या टाकायच्या, कैऱ्याच्या फोडी. कारण 10 किलो कैरीची आपली फोडी खूप जास्त आहे. अशा प्रकारे मस्त मसाला तयार झालेला बघा आपला. हे लोणचं आपलं वर्षभर टिकणार आहे, अजिबात खराब होत नाही. आणि आता सगळा मसाला आपला लावून झालेला आहे मस्त. लोणचं एकदम तयार झालेलं आहे आपलं, खाण्यासाठी 2-3 दिवसांनी आपण खाऊ शकतो. तुम्हाला थोडं मुरायला वेळ लागतो, पण आपण असं जेवणाबरोबर खाऊ शकतो लगेच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.